प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयानं पूर्णतः बेकायदेशीर ठरवलं। वहाड, बामणडोंगरी, उल्वे या परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला। 2013च्या नवीन कायद्यानुसार नव्याने भूसंपादन करण्याचे आदेशही देण्यात आलेत। नाशिकच्या ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्तान एरोनॉटिक्सने घेतला। या धावपट्टीसाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। या धावपट्टीचं काम पूर्ण होण्यास साधारणतः 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली। 86,300 कोटी रुपयांच्या खर्चाने हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये याबाबत स्पष्ट संकेत दिले गेलेत। सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण केला जाणार आहे। मुंबईमधील नाले सफाई पावसापूर्वी करण्याचं नियोजन पालिकेचं आहे। छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी 15 मार्च नंतर काम सुरू केलं जाईल, तर मार्च अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्याचा प्रयत्न हा पालिकेचा असेल। या कामासाठी पालिकेकडून सुमारे 395 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे। ही माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे। बुलडाण्यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अबू आझमींचा पुतळा जाळायला निषेध केलाय। अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरते आहे। औरंगजेब हा उत्तम प्रशासक आहे आणि तो क्रूर प्रशासक बिलकुल नव्हता, हे वक्तव्य आझमींनी केलं। त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनही सुरू आहे। औरंगजेबावरील विधानावरून आझमींना उपरती आली आहे। माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावल्यास शब्द मागे घेतो असं आझमी म्हणाले। कालच आझमींनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलेलं आहे। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनामध्ये उमटले। सत्ताधाऱ्यांनी अबू आझमींना निलंबित करण्याची मागणी केली आहे। भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन केले। भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे। ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केलाय अशा औरंगजेबाची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे आणि ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबाची कबर लावून घ्यायला हवी, ही आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून अबू आझमींविरोधात निदर्शनं झाली आहे। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस ठाण्यात दिलं गेलंय। यावेळेस आझमींविरोधात आता जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात चिखलफेक आंदोलन केलं। त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे। आझमींच्या प्रतिमेवर चिखलफेक करत त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आलेला आहे। अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीने गोव्यात गुंडगिरी केली। यूटर्न घेताना त्यांच्या गाडीला मागील गाडीचा धक्का लागला। त्यानंतर फरहान आझमीने थेट बंदूक काढल्या। चालकांना बंदुकीचा धाक दाखवलाय आणि यावरून त्याच्यावर 194 नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला। गोव्यातील कलंगूट बीच जवळचा हा संपूर्ण प्रकार आहे। टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे। ऑस्ट्रेलियाने आता भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं। सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने मात केली आहे। भारत आता 9 तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळेल। दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमधल्या विजयी संघासोबत टीम इंडिया खेळणार आहे। विराट कोहलीने नवीन विक्रम रचलाय। दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध संस्मरणीय मॅच खेळली आणि यावेळेस कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय। यासह कोहलीने 8000 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत। रोहित शर्मा आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यामध्ये खेळणारा जगातील पहिलाच कर्णधार आहे। त्याने कर्णधार म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे। मात्र भारताच्या विजयामुळे या स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये होणार नाही हे निश्चित आहे। भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या सर्व तयारीवर आता पाणी फिरलंय।
युरोपियन देश असलेल्या सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातलाय। विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत स्मोक ग्रेनेड आणि अश्रूधराचे गोळे फेकले। संसदेत काळा आणि गुलाबी धूर त्यामुळे पसरलाय।